नमस्कार मित्रांनो, कृषीप्रधान शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. महाराष्ट्राच्या हवामानात अत्यंत वेगाने मोठा बदल झाला असून राज्यासमोर आता एकाच वेळी हवामानाचे दोन मोठे संकट उभे राहिले आहेत. एकीकडे प्रचंड तापमानाचा उकाडा सहन करावा लागत आहे, तर दुसरीकडे विजांचा कडकडाटासह येणारा मान्सूनपूर्व पाऊस असं दुहेरी संकट आता उभं राहिलं आहे. भारतीय हवामान विभागाने म्हणजेच IMD ने मुंबई, ठाणे आणि रायगडसह संपूर्ण कोकण किनारपट्टीला येलो अलर्ट जारी केला. पुढचे 48 ते 72 तास या राज्यासाठी अत्यंत संवेदनशील असणार आहेत. बदलत्या हवामानाच्या मुंबईकरांवर काय परिणाम होणार, तापमान किती अंशापर्यंत पोहोचणार आणि इतर जिल्ह्यांची सद्यस्थिती काय असणार जाणून घेऊया संपूर्ण आढावा आजच्या व्हिडिओमध्ये. पुढे जाण्यापूर्वी व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सुरुवात करूया मुंबईपासून. आसपासच्या परिसरापासून मुंबई गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना असह्य उकाड्यापासून सामना करावा लागत आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार मुंबई आणि उपनगरांमध्ये कमाल तापमान चक्क 40 अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. म्हणजे समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यामधील बाष्प आणि हवेतील वाढलेली आर्द्रता म्हणजेच ह्युमिडिटी यामुळे प्रत्यक्ष तापमानापेक्षा हवेतील उकाडा 45 अंशापेक्षा जास्त जाणवणार आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते हा येलो अलर्ट एका विचित्र हवामानाचा बदलाचा संकेत असतो. अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे मुंबई आणि आसपासच्या भागामध्ये आकाश दुपारनंतर अचानक अशांत ढगाळ वातावरण होऊन स्थानिक पातळीवर पाऊस निर्माण होऊ शकतो आणि उष्णतेमुळे आणि हवाच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे संध्याकाळी सुमारास मुंबईच्या काही भागात विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाचा हलका ते मध्यम सरी कोसळू शकतात. आता वळूया उर्वरित महाराष्ट्राच्या हवामानाकडे. संपूर्ण महाराष्ट्रात सध्या कमालीची हवामान विषमता पाहायला मिळत आहे. एकीकडे विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, अकोला आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये प्रचंड तापमानाचा पारा वाढला आहे. विदर्भातील काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे, तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील चित्र पूर्णपणे वेगळं आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या वाऱ्यांच्या एकत्रीकरणामुळे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर तसेच नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर व धाराशिव या जिल्ह्यांमध्ये पुढील काही तासात ढगांच्या तीव्र गडगडाटासह जोरदार मान्सूनपूर्व पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आली. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांनी दुपारच्या वेळी म्हणजेच 12 ते 5 या काळात अत्यंत महत्त्वाचे कामे असल्याशिवाय थेट उन्हात जाणे टाळावे. शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी सतत पाणी, लिंबू पाणी किंवा ताकाचे सेवन करावे. दुसरीकडे ग्रामीण भागातील आणि पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी काढण्यास आलेला शेतमाल आणि पिके सुरक्षित ठिकाणी हलवावीत, जेणेकरून अचानक येणाऱ्या वादळी पावसाने नुकसान होणार नाही. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून त्यांनाही सतर्क करा. धन्यवाद.